नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फिश करीची रेसिपी। तर चला बघूया। सर्वात आधी मी इथे फिश घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघू शकता या प्रकारे इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। असे पीसेस कट करून घेतले। असेच काही पीसेस मी फिश फ्राय साठी ठेवलेले आहे आणि बाकीच्या पीसेसची मी इथे फिश करी करणार आहे। स्वच्छ 3-4 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे हे आणि छान कोरडे करून हे पीस घेतलेले आहे। यावर आता मी मॅरिनेशन साठी मीठ लावून घेत आहे। बघू शकता थोडा जास्तच मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे पिसांमध्ये आतपर्यंत ते गेलं पाहिजे। त्यानंतर हळद लावून घेते आहे। अगदी कमी मसाल्यांमध्ये आपल्याला ही फिश मॅरिनेट करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक मोठ्या आकाराचे इथे लिंबू पिळून घेत आहे। अगदी कमी मसाल्यांमध्ये म्हणजे हळद मीठ आणि लिंबू मध्येच आपल्याला ही फिश मॅरिनेट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता हा मसाला लिंबू मीठ आणि हळद व्यवस्थित या पिसांना छान लावून घ्यायचं आहे। चोळून बघू शकता इथे फिश मॅरिनेट झाली आहे। साधारण तुम्ही 1 तास तर ही फिश मॅरिनेशनला ठेवा। आता आपण मसाला करून घेऊ। तर सर्वात आधी मी इथे खोबरा किस घेतलेला आहे। ह्या पाण्यात 1 ते 1.5 तास मी भिजत घातलेला होता। तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, ओलं नारळ ते पण घेऊ शकता। मी ते खोबरा किस घेतलेला आहे, माझ्याकडे ओलं नारळ अवेलेबल नव्हतं। खडे मसाले घेतलेले आहे, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, मिरे आणि कलमीचा तुकडा आणि इथे पिवळी सरसो घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसण, अद्रक, कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। या सर्वांचं आता आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता सर्व साहित्य मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आहे। लक्षात घ्यायचं आहे लसणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे। अद्रकच्या डबल आपल्याला लसण घ्यायचं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। इथे आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकलं। खडे मसाले सुद्धा आपण त्यामध्येच घालून घेऊ। इथे सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट जे आहे ते पिवळी सरसो किंवा पिवळी मोहरी आपण ज्याला म्हणतो, छान मोठे 2 चम्मच भरून घ्यायची आहे आणि जिरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि इथे जे मी भिजत घातलेलं खोबऱ्याचा किस होता तो घालून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही ओलं नारळ सुद्धा वापरू शकता आणि व्यवस्थित आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। अगदी फाईन पेस्ट, छान बारीक वाटण याचं तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता इतकी छान टेस्टी या वाटणाने ही फिश तयार होणार आहे, खूप जास्त। आता इथे आपण सुक्या मसाल्यांमध्ये तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धने पावडर आणि मेथी दाणे घेतलेले आहे। तर सर्वात आधी मी इथे फिश तळून घेणार आहे। मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, चांगलं कडकडीत आपल्याला तेल होऊ द्यायचं आहे, तरच फिश छान तळली जाते आणि जी मॅरिनेशन करून आपण फिश ठेवली होती ती आता आपण यामध्ये तळून घेऊ। छान एक पीस टाकून घ्यायचा आहे यामध्ये। छान कडकडीतच तेल पाहिजे फिश तळायसाठी। एक पीस टाकलं की लगेच याला हलवायचं नाही आहे आपल्याला। फिश छान एका साईडने आपल्याला व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आहे। मी ते 80% फिश तळून घेणार आहे, तुम्ही 50% तळली तरी चालेल। बाकी 20% मी हिला रस्स्यामध्ये होऊ देणार आहे, ग्रेव्हीमध्ये। छान आलटून पालटून आपल्याला ही फिश तळून घ्यायची आहे। हे काम सांभाळून करायचं, कधी कधी त्या फिशमध्ये पाण्याचं प्रमाण असलं की ते अंगावर पण उडू शकते। बघू शकता आलटून पालटून मी छानपैकी ही फिश इथे तळून घेणार आहे व्यवस्थित। छान सांगितल्याप्रमाणे मी 80% ही फिश छान तेलामध्ये तळून घेणार आहे। मला पाहिजे तशी ही फिश तळून झालेली आहे। आता मी हिला छान एक पीस सांभाळून बाहेर काढणार आहे। जास्त फिशला धक्का लावायचा नाही, नाहीतर ती तेलामध्ये फुटू शकते। सर्व इथे फिश बघा तळून मी तयार केलेली आहे। याच प्रकारे मी सर्व फिश तळून घेतलेली आहे। त्याच तेलामध्ये मी आता तेजपत्ता घालून घेणार आहे, मेथी दाणे घालून घेणार आहे। मेथी दाणे खूप महत्त्वाचे आहेत, खूप छान याने टेस्ट येते आपल्या फिश करीची। बघू शकता छान मेथी दाणे असे त्या तेलामध्ये छान तडतडले, त्यानंतरच आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला मेथी दाणे करून घ्यायचे। आता जे आपण मिक्सरला हिरवं वाटण जे करून घेतलेलं होतं ते सर्व आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व वाटण मी घालून घेतलेलं आहे आणि आता इथे 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागणार आहे, कारण की सर्व साहित्य आपलं कच्चं होतं। त्यामुळे हा मसाला तेलामध्ये मंद आचेवर परतणं खूप गरजेचं आहे। तर आता 15 ते 20 मिनिटं छान मंद आचेवर मी हा मसाला असा चालवून परतून घेणार आहे। आता जरी आपल्याला बघू शकता मसाल्याला तेल असं कमी वाटत असलं
तरी नंतर आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटते, म्हणून तेलाचं प्रमाण तुम्ही यात टाकू नका. आता जरी कोरडा वाटला ना, जेव्हा आपण ग्रेव्ही बनवू ना, कारण की फिश पण आपण तळून काढलेली आहे, त्यामुळे त्याला तेल सुटणारच आहे. छानपैकी असा खरपूस आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे, छान 15 ते 20 मिनटं चालवून. त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. आपण मिरचीचं प्रमाण टाकलं होतं, त्यामुळे तिखट तुम्ही सांभाळून टाका. तिखट हळद टाकून घेतलेली आहे, धने पावडर टाकून घेतलेलं आहे. माझं तिखट खूप तिखट नाही आहे, म्हणून मी या प्रमाणात घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण फिशमध्ये पण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे रस्सा पाहूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला या वाटणामध्ये एकजीव करायचे आहे, म्हणजे छान परतून घ्यायचे आहे. बघू शकता व्यवस्थित मी हे मसाले परतून घेतलेले आहे छान 1-2 मिनिट. त्यानंतर मी वाटणाच्याच जो मिक्सरचं पॉट होतं त्यामधलंच पाणी या मसाल्याला घालणार आहे. बघू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान चालवून घ्यायचं आहे. परत मी 2 ते 3 मिनिटं ताट झाकून हा मसाला छान मुरू देणार आहे. बघू शकता मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि आपला छान मसाला परतला सुद्धा आहे. व्यवस्थित आपला रश्श्याला जसं पाहिजे तसा मसाला इथे परतून झालेला आहे. त्यानंतर भाजीला रस्स्यासाठी आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. छान 2 ते 2.5 ग्लास पाणी मी उकळीचं करून घेतलेलं आहे. आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाल्याचा अंदाज घेऊन मी थोडं पाणी घातलं. आता बघून घेऊ आपण, व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला. बघू शकता छान घट्ट आहे आपला इथे रस्सा. आपण पुन्हा यामध्ये पाणी घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालं, पुन्हा मी उरलेलं पाणी यामध्ये घालून घेत आहे. साधारण मी 2.5 ग्लास पाण्याचा वापर इथे केलेला आहे, छोट्या ग्लासनी, म्हणजे आपण जो पाणी प्यायला वापरतो तोच. आणि व्यवस्थित हा रस्सा छान मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता मी म्हटलं होतं ना, नंतर छान आपल्या रस्स्याला कट येईल, छान तेल वगैरे सुटेल. जसं आता हे उकळेल ना तसं पुन्हा याला छान तेल सुटेल. आता इथे आपला छान रस्सा उकळल्यानंतरच आपल्याला फिश घालून घ्यायचे आहे. बघू शकता जे तळून मी पीसेस ठेवलेले होते ते गॅस मंद करायची आणि उकळीच्या रस्स्यामध्येच हे फिश सोडायची आपल्याला. बघू शकता आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटं हा रस्सा मी मंद आचेवर उकळून घेणार आहे. आता याला बिलकुल यामध्ये स्पून वगैरे चम्मच वगैरे काहीच घालायचं नाही, हलवायचं नाही याला. जशी फिश टाकली तसंच छान 5 ते 7 मिनिटं छानपैकी हा रस्सा आपण उकळून घेऊ. आणि मस्तपैकी आता 5 ते 7 मिनिटांनंतर आपला रस्सा उकळून झालेला आहे. छान हिरवीगार मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. आपली फिश करी बनवून तयार आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ही फिश करी बनवून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झाली. ही माझी म्हणजे मी जी रेसिपी आतापर्यंत फिशची बनवली त्याच्यातली मला सर्वात जास्त आवडणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.